हॅलो फ्रेंड्स, आज आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स फ्रेंड्स ऑर फो मधला लास्ट पार्ट बघणार आहे. बघा, पहिल्या पार्टमध्ये आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, त्यांचे टाईप्स कुठले कुठले आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्याबद्दलचे काही स्पेशल फीचर्स आपण स्टडी केली. सेकंड पार्टमध्ये आपण बघितलं यूजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले कुठले आहेत, त्याचा आपण कुठल्या कुठल्या फील्डमध्ये कसा कसा यूज करून घेतो, कसे ते आपल्याला हेल्पफुल आहेत, हे आपण बघितलं. आता ह्या लास्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण ह्या पार्टमध्ये घेणार आहोत. हार्मफुल मायक्रोब्स. डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड पॅथोजेन्स ऑर जर्म्स. 6th स्टँडर्डमध्ये 7th स्टँडर्डमध्ये आपण हे बरंचसं रीड केलेलं आहे की जे ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये जातात, आपल्या बॉडीला इन्फेक्ट करतात, आपल्या बॉडीमध्ये ग्रो होतात आणि त्यांच्यामुळं आपली हेल्थ जी आहे ही हॅम्पर होते, त्याला म्हणतो आपण डिसीज. आणि असे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्यांना म्हटलं जातं पॅथोजेन्स किंवा जर्म्स. डिसीजेस स्प्रेड थ्रू एअर, वॉटर ऑर फूड. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हे जे डिसीजेस आहेत हे आपल्यापर्यंत पोचतात कसे, हाऊ दे रीच आवर बॉडी. आयदर दे रीच थ्रू एअर म्हणजे हवेतनं ते आपल्यापर्यंत येतात, वॉटरमधनं आपल्यापर्यंत येतात किंवा फूडमधनं आपल्यापर्यंत येतात. हे 3 वेज आहेत की ज्याच्यामुळं हे ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये आत एंट्री करू शकतात किंवा आपल्या बॉडीपर्यंत ते पोचू शकतात. डिसीजेस कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ह्युमन्स. आता ह्युमन्समध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्समधले कुठले कुठले डिसीजेस होतात हे आपण थोडंसं डिटेल्समध्ये बघूया. मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर आवर बॉडी थ्रू व्हेरियस मोड्स ॲज एअर, फूड, वॉटर, युज्ड क्लोथ्स, युज्ड थिंग्स एक्सेट्रा. हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीपर्यंत येतात, आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. तर त्यासाठी कुठले कुठले मोड्स ते वापरतात, तर ते एअरमधनं येतात, फूडमधनं येऊ शकतात, वॉटरमधनं येऊ शकतात, एखाद्या डिसीज्ड पर्सन्सच्या अटेन्सिल्समधनं, त्यांनी वापरलेल्या वस्तूंमधनं, त्याच्या कपड्यातनं ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. ऑल्सो गेट ट्रान्समिटेड बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ अन इन्फेक्टेड पर्सन ऑर थ्रू अ कॅरियर. दुसरी एक गोष्ट अशी आहे की काही वेळेला हे इन्फेक्टेड पर्सनच्या आपण डायरेक्ट ज्यावेळी कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात. किंवा काही ह्युमन बिंग किंवा काही पर्सन्स असे असतात की त्यांच्यामध्ये तो डिसीजची सिम्पटम्स दिसत नाही, त्याला असिम्प्टमॅटिक म्हणतात, पण त्यांच्या बॉडीमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते ज्यावेळी दुसऱ्या एखाद्या पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यावेळी ते काय करतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या दुसऱ्या हेल्दी पर्सनकडे पास ऑन करतात आणि त्याच्यामुळे तो हेल्दी पर्सन काय होतो, इन्फेक्टेड होतो. इथं शेजारी तुम्हाला खाली एक पिक्चर दिसते की ह्युमन बॉडी दिसते आणि त्याच्या साईडला हे 4 वेज आपण त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत की कुठल्या कुठल्या मोड्सनी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये ट्रान्समिट होतात. अ कॅरियर इज अन ॲनिमल ऑर इन्सेक्ट. आता हे कॅरियर फक्त ह्युमनच असतात असं नाही, काही वेळेला काही डिसीजमध्ये काही ॲनिमल्स म्हणजे जसं की पेट्स असतात लोकांच्या घरामध्ये, काऊज आहेत, बफेलोज आहेत, त्याच्यानंतर डॉग्स आहेत, कॅट्स आहेत, काही बर्ड्स लोक पेट म्हणून ठेवतात. तर हे ॲनिमल्ससुद्धा बरेच डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये कॅरी करत असतात. ऑर इन्सेक्ट. तुम्हालाही माहिती आहे की इन्सेक्ट दे आर ऑल्सो कॅरियर. आता फॉर एक्झाम्पल डेंग्यू किंवा हे जे डिसीजेस आहेत, मलेरिया आहे, डेंग्यू आहे, हे सगळे डिसीजेस मॉस्किटो थ्रू एका पर्सनकडनं दुसऱ्या पर्सनकडे जातात. हाऊसफ्लाय ऑर मॉस्किटो कॅरीज द डिसीज कॉझिंग जर्म्स बट डज नॉट सफर फ्रॉम द डिसीजेस. आता आपल्या घरात जी हाऊसफ्लाय असते, माशी आपण ज्याला म्हणतो, किंवा हे मॉस्किटोज असतात, डास, हे स्वतः कॅरियर असतात, म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये हे जर्म्स असतात पण त्यांना हा त्रास होत नाही किंवा ते त्या डिसीजमुळे ते आजारी पडत नाहीत. दे जस्ट कॅरी दीज जर्म्स फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन ऑर दे हॅव दीज जर्म्स इन देअर बॉडी. Carriers that transmit specific microorganisms and cause specific diseases are also known as vectors. आता बघा, काही पर्टिक्युलर डिसीज हे काही पर्टिक्युलर कॅरियर्समुळे होतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया जर घेतला तर हा मलेरिया जो होतो हा केवळ मॉस्किटो बाईटमुळे होतो.
डेंग्यू जो होतो हा मॉस्किटो बाईटमुळे होतो. पूर्वीच्या काळी प्लेग म्हणून एक डिसीज होता, त्याचे जे बॅक्टेरिया होते हे थ्रू रॅट इकडनं तिकडं म्हणजे उंदरांच्या माध्यमातून ते पसरले जायचे. इथं शेजारच्या पिक्चरमध्ये काही ॲनिमल्स तुम्हाला दिसत आहेत बघा, काही इन्सेक्ट आहेत, त्याच्यामध्ये लिझार्ड आहे, कॉकरोच आहे, काही ॲनिमल्स आहेत. आता हे सगळे ॲनिमल्स जे आहेत ह्यांच्या बॉडीमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. पर्टिक्युलर डिसीजचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स पर्टिक्युलर ॲनिमलमध्येच तुम्हाला सापडतात. फॉर एक्झाम्पल मलेरिया किंवा डेंग्यू ह्याचे जे पॅथोजन्स आहेत हे फक्त आणि फक्त मॉस्किटोमध्ये सापडतात. तर असे जे स्पेसिफिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स कॅरी करणारे जे स्पेसिफिक कॅरियर्स आहेत त्यांना आपण म्हणतो व्हेक्टर्स, असंही त्यांना म्हणलं जातं. अनेक एक्झाम्पल्स आपल्याला देता येतील. रेबीज हा जो डिसीज आहे हा डॉग्स थ्रू जातो. डॉग्सच्या याच्यामध्ये तुम्हाला ते मायक्रो ऑर्गॅनिझम सापडतात की ज्याच्यामुळं रेबीज ट्रान्समिट होऊ शकतो. Diseases that are transmissible from an infected person to a healthy person are called communicable diseases. कम्युनिकेबल डिसीजेस, जिथं कम्युनिकेशन होतं, कम्युनिकेट होतं आणि तो डिसीज ट्रान्सफर होतो. म्हणजे एखादा डिसीज्ड पेशंट किंवा डिसीज्ड पर्सन एखाद्या हेल्दी पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि त्याला तो डिसीज ट्रान्सफर करतो किंवा ट्रान्समिट करतो. अशा डिसीजेसना म्हटलं जातं कम्युनिकेबल डिसीजेस. Germs may transmitted by direct contact with patient or with patient's discharges or by indirect means by a vector. आता हे जे जर्म्स ट्रान्समिट होतात एका हेल्दी पर्सनकडे, सिक पर्सनकडनं किंवा डिसीज्ड पर्सनकडनं हेल्दी पर्सनकडे ज्यावेळी हे जर्म्स ट्रान्सफर होतात, आयदर बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ पेशंट, म्हणजे पेशंटच्या तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आलात, त्याच्याशी शेक हँड केलं किंवा त्याच्याशी टच झाला तुमचा किंवा तो खूप तुमच्या जवळ आला, ह्याच्यामुळे होतं. दुसरी गोष्ट ऑर विथ पेशंट्स डिस्चार्जेस. पेशंट डिस्चार्जेस म्हणजे काय की समजा त्यांनी वापरलेलं, समजा एखाद्या व्यक्तीला सर्दी झाली आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅकचा काहीतरी डिसीज झालेला आहे आणि त्यांनीच वापरलेले कपडे किंवा त्यांनी वापरलेलं हँडकरचीफ आपण वापरला तर त्याच्यामध्ये त्याचे म्युकसचा डिस्चार्ज असतो, त्याच्यामध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. किंवा ज्यावेळी ही लोक स्नीझिंग करतात, कफिंग करतात, त्यावेळी काय होतं, हे डिसीजेस, हे डिस्चार्जेस जे आहेत ते हवेमध्ये त्याचे बारीक बारीक पार्टिकल्स स्प्रेड होतात आणि ते पार्टिकल्स ज्यावेळी दुसऱ्या पेशंटच्या बॉडीत जातात त्यावेळी त्या पार्टिकलमधले जे जर्म्स आहेत ते दुसऱ्या हेल्दी पर्सनच्या बॉडीत जातात. ऑर बाय इनडायरेक्ट मीन्स थ्रू कॅरियर्स किंवा व्हेक्टर्स आपण ज्यांना म्हटलं, मॉस्किटोज, हाऊस फ्लाईज किंवा कॉकरोचेस, ह्यांच्या थ्रू सुद्धा हे जर्म्स काय होतात, ट्रान्समिट होत असतात. कॉलरा, कॉमन कोल्ड, ट्युबरक्युलोसिस, चिकन पॉक्स अशी बरीचशी एक्झाम्पल्स आपल्याला ह्या ट्रान्समिटेड डिसीजेसची देता येतील. The common cold is caused by a rhinovirus which spreads by sneezing. आता सर्दी किंवा कॉमन कोल्ड आपण ज्याला म्हणतो, हा कॉमन कोल्ड हा पसरतो कसा, तर ह्याचे व्हायरसेस असतात. रायनो व्हायरस त्याचं नाव आहे. आणि स्नीझिंग म्हणजे ज्यावेळी सर्दी झालेला माणूस शिंकतो त्यावेळी काय होतं, त्याच्या तोंडातनं हे व्हायरस जे आहेत हे काय होतात, एअरमध्ये जातात. कारण बघा, हा कॉमन कोल्ड हा रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे, त्यामुळे हे व्हायरस नॅचरली कुठं सापडतात, त्या इन्फेक्टेड पर्सनच्या नोजमध्ये, थ्रोटमध्ये ह्या ठिकाणी असतात. आणि ज्यावेळी स्नीझिंग होतं त्यावेळी काय होतं, एअर आपल्या नोजमधनं प्रेशरने बाहेर पडते, त्याचवेळी हे व्हायरससुद्धा काय होतात, एअरमध्ये बाहेर पडतात. आणि अशी एअर जर दुसऱ्या एखाद्या हेल्दी पर्सननी इनहेल केली तर त्याच्या बॉडीत हे व्हायरस काय करतात, एंट्री घेतात आणि त्या माणसाला सुद्धा सर्दीचा त्रास व्हायला लागतो. ट्युबरक्युलोसिस बॅक्टेरिया स्प्रेड थ्रू ड्रॉपलेट्स रिलीज्ड व्हाईल स्नीझिंग ऑर कफिंग. ट्युबरक्युलोसिस किंवा ज्याला कॉमन लँग्वेजमध्ये आपण TB म्हणतो, हा सुद्धा लंग्सचा डिसीज आहे, म्हणजे रेस्पिरेटरी ट्रॅकचा डिसीज आहे. ज्यावेळी हा ट्युबरक्युलोसिस झालेला माणूस खोकतो किंवा शिंकतो त्यावेळी काय होतं, त्याच्या तोंडातनं जे सलायवाचे किंवा थुंकीचे ड्रॉपलेट्स बाहेर पडतात त्याच्यामध्ये हा ट्युबरक्युलोसिसचा बॅक्टेरिया असतो. आणि ज्यावेळी ते एअरमधले ड्रॉपलेट दुसऱ्या पर्सनच्या बॉडीत जातात त्यावेळी काय होतं, त्या ड्रॉपलेट बरोबर हे बॅक्टेरिया सुद्धा ट्रान्सफर होतात त्या पर्सनच्या बॉडीमध्ये आणि त्या पर्सनला सुद्धा TBची इन्फेक्शन होतं. इथं खाली पिक्चर दाखवलेले आहे बघा, एका याच्या केसमध्ये तुम्हाला दिसतंय की तो माणूस स्नीझिंग करतोय आणि त्याच्या तोंडातनं ते व्हायरसेस, म्हणजे इट इज अ पिक्चरेस्क्यू प्रेझेंटेशन. ॲक्च्युली असे व्हायरस आपल्याला दिसत नाहीत, पण अशा प्रकारे ते व्हायरस काय होतात, एअरमध्ये एंट्री करतात. आणि शेजारच्या पिक्चरमध्ये ट्युबरक्युलोसिस कसा ट्रान्सफर होतो ते सुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे. अँथ्रेक्स, फेटल बॅक्टेरिया डिसीज ऑफ ह्युमन अँड कॅटल्स. अँथ्रेक्स नावाचा एक डिसीज आहे जो कॅटल्समध्ये आणि ह्युमन्समध्ये कॉमन आहे.
The malarial parasite Plasmodium, a protozoan carried by the female Anopheles mosquito, transmits the germs when it sucks the blood. आता मलेरियाचा जो पॅरासाइट आहे, प्लास्मोडियम नावाचा जो प्रोटोझोन आहे ज्याच्यामुळे मलेरिया होतो, तर तो जो प्लास्मोडियम जो आहे हा फिमेल एनाफेलिस मॉस्किटो जो असतो, एनाफेलिस ही त्याची स्पेसिस आहे, एक मॉस्किटोची एक जात आहे आपण असं म्हणूया, तर त्या पर्टिक्युलर एनाफेलिस मॉस्किटोच्या फिमेलमध्येच हे आपल्याला प्लास्मोडियम सापडतात. आणि ज्यावेळी ती फिमेल एखाद्या हेल्दी पर्सनला चावते किंवा त्याचं ब्लड सक करते, त्यावेळी काय होतं, त्या हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये हे मलेरियाचे पॅरासाइट एंट्री करतात आणि तो माणूस मलेरियाने इन्फेक्ट होतो किंवा आजारी पडतो. द फिमेल एडिस मॉस्किटो इज द कॅरियर फॉर डेंग्यू व्हायरस. डेंग्यू जो मध्ये आजार होता किंवा अजूनही आहे, त्याच्यामध्ये खूप त्रास होतो, ताप खूप येतो, टेम्परेचर बॉडीचं वाढतं, बॉडी पेन्स होतात, त्याच्यानंतर मसल पेन्स होतात, बॉडी क्रॅम्प्स येतात, विकनेस येतो खूप. तर हे जे आजार आहे डेंग्यूचा व्हायरस, हा डेंग्यू व्हायरस जो आहे हा या फिमेल एडिस मॉस्किटो जी आहे तिच्या थ्रू सगळीकडे पसरतो. म्हणजे आता हे पर्टिक्युलर व्हायरस ह्या फिमेल एडिस मॉस्किटोमध्ये सापडतो, म्हणजे दिस मॉस्किटो वी कॅन कॉल इट ॲज अ व्हेक्टर. डिसीजेस सच ॲज एड्स, मम्प्स, चिकन पॉक्स, मीझल्स, पोलिओमायलिटिस, इन्फ्लुएन्झा एक्सेट्रा आर कॉज्ड बाय स्पेसिफिक व्हायरसेस इन ह्युमन्स. हे जे बाकीचे मी आता डिसीज वाचले, एड्स आहे, मम्स आहे म्हणजे गालगुंड, तिथं पिक्चर दाखवलेलं आहे बघा शेजारी तुम्हाला, चिकन पॉक्स म्हणजे ज्याला आपण गोवर किंवा कांजिण्या म्हणतो, मीझल्स, पोलिओमायलिटिस, इन्फ्लुएन्झा, पोलिओ तुम्हाला माहिती आहे, तिथं पिक्चरमध्ये दाखवलं ज्याच्यामध्ये त्या इन्फेक्टेड पर्सनचे हातपाय जे आहेत हे लुळे पडतात किंवा हँडिकॅप होतात, त्याच्यातली ताकद निघून जाते. तर हे सगळे जे डिसीजेस आहेत हे स्पेसिफिक व्हायरसमुळे ह्युमन्समध्ये होताना आपल्याला दिसून येतात. सर्टन फंगाय ऑल्सो कॉज डिसीजेस इन ह्युमन्स. काही प्रकारचे विशिष्ट प्रकारचे फंगस की ज्याची ग्रोथ आपल्या बॉडीवरती, स्किनवरती किंवा बॉडीच्या आतमध्ये होते, त्याच्यामुळे सुद्धा डिसीज होऊ शकतो. त्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो बघा. बऱ्याच वेळेला काही ठिकाणी आपल्या स्किनवरती असं व्हाईटिश पॅच तयार होतो आणि तो खूप खाजायला लागतो, इचिंग खूप होतं, तर तिथं मे बी फंगल इन्फेक्शन झालेलं असू शकतं. फूड पॉयझनिंग, रिंगवर्म इन्फेक्शन अँड ॲथलीट्स फूड्स आर कॉज्ड बाय स्पेसिफिक फंगल स्पेसीज. फूड पॉयझनिंग म्हणजे ह्याचं फंगस ग्रो झालेलं फूड जर खाल्लं तर हे फंगस काय आहे, पॉयझनस काही त्याच्यात केमिकल्स असतात, त्याच्यामुळं फूड पॉयझनिंग होतं. मग डायरिया, व्हॉमिटिंग, नॉशिया हे तुम्हाला दिसून येतं. रिंगवर्म इन्फेक्शन म्हणजे काय, आपल्या स्किनवरती कुठंतरी असा राऊंड कलरचा एक असा स्पॉट तयार होतो आणि तिथं खाजायला लागतं. त्याच्यानंतर ॲथलीट्स फूट म्हणजे पायाच्या बोटांमध्ये इथं इन्फेक्शन होतं किंवा टाचेला इन्फेक्शन होतं आणि ते खूप खाजायला लागतं. तर ही सगळी काय आहेत, ह्युमन बिंग्समधली फंगल इन्फेक्शन आहे. तिथं खाली काही तुम्हाला पिक्चर्स दाखवलेत बघा, स्किन रॅश दिसतात किंवा स्किनवरती लायजन्स म्हणजे असे चट्टे दिसायला लागतात, नेल मध्ये इन्फेक्शन होतं, नखांमध्ये इन्फेक्शन होतं किंवा काही वेळेला ओरल थ्रश म्हणजे जिभेवरती व्हाईट कलरचं फंगस ग्रो होतं. आणि हे सगळे काय आहेत, हे फंगल डिसीजेस आहेत जे ह्युमन्समध्ये दिसून येतात. अमिबिक डिसेंट्री इज अ कॉमन डिसीज कॉज्ड बाय ड्रिंकिंग वॉटर कंटॅमिनेटेड विथ द प्रोटोझोआ एंटामिबा हिस्टोलिटिका. आता अमिबिक डिसेंट्री तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामध्ये पोट खराब होतं आणि वारंवार आपल्याला टॉयलेटला जावं लागतं. तर हे सुद्धा अमिबा जो आपण बघितला होता, बऱ्याच वेळेला हे तुम्ही नाव बायोलॉजीचा अभ्यास करताना आत्तापर्यंत ऐकलेलं आहे. तर ह्या अमिबामुळे ही डिसेंट्री होत असते. त्या पर्टिक्युलर त्या अमिबाचं नाव आहे एंटामिबा हिस्टोलिटिका. खाली तिथं चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे पिक्चरमध्ये की कसं ते स्प्रेड होतं आणि हा जास्त करून स्प्रेड होतो थ्रू वॉटर ऑर फूड, कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटरमधनं हे अमिबा जे आहेत हे एका माणसाकडनं दुसऱ्याकडे ट्रान्सफर होतात. इट इज अ ट्रान्समिसिबल डिसीज. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस म्हणून एक आजार आहे. इन ह्युमन्स इज कॉज्ड बाय अ प्रोटोझोआन ट्रायपॅनोसोम. हा जो आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस आहे हा काय आहे, एक सेत्से फ्लाय नावाची एक माशी तिथं पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेले बघा. त्या माशीच्या बॉडीमध्ये हे ट्रायपॅनोसोम म्हणून जो प्रोटोझोन सेल असते ही त्या बॉडीत असते आणि ही माशी ज्यावेळी चावते किंवा एखाद्याला त्यावेळी काय होतो, तो प्रोटोझोआ जो आहे तिथं साईडच्या पिक्चरमध्ये त्या फ्लायच्या पिक्चरच्या खाली त्या प्रोटोझोआचं पण मी पिक्चर दाखवलेलं आहे बघा. तर तो ट्रायपॅनोसोमा जो प्रोटोझोन आहे हा पॅरासाइट आहे. तो काय करतो, ह्युमन बॉडीमध्ये एंटर करतो आणि काही लायजन्स तयार करतो आणि ह्याला आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस का
का म्हणलंय, तर हा ज्यावेळी इन्फेक्ट करतो एखाद्या पर्सनला त्यावेळी त्या पर्सनला प्रचंड झोप यायला लागते. दॅट इज वाय इट इज कॉल्ड आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस. सो दीज आर फ्यू डिसीजेस कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ह्युमन बिंग्स. आता काही कॉमन डिसीजेस, त्याचे कॉझिटिव्ह एजंट्स आणि मोड ऑफ ट्रान्समिशन आपण ह्या टेबलमध्ये बघूया. ट्युबरक्युलोसिस इट इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया अँड मोड ऑफ ट्रान्समिशन आहे एअर. मीझल्स कॉज्ड बाय व्हायरसेस, मोड ऑफ ट्रान्समिशन एअर. चिकन पॉक्स कॉज्ड बाय व्हायरसेस, इट स्प्रेड्स थ्रू एअर और बाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट. पोलिओ अगेन व्हायरस थ्रू एअर और वॉटर. कॉलरा बॅक्टेरिया, contaminated water or food. Typhoid again bacteria, again contaminated water or food. AIDS virus, infected syringes from mother to child, infected discharges. ह्याच्यातनं एड्सचे व्हायरस एका पेशंटच्या बॉडीतनं दुसऱ्या पेशंटच्या बॉडीमध्ये एंटर करतात. रेबीज व्हायरस, डॉग बाईट. मम्प्स व्हायरस, सलायवा फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन. अमिबिक डिसेंट्री, प्रोटोझोआ, मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाव त्याचं एंटामिबा, कंटॅमिनेटेड वॉटर और फूड. डायरिया अगेन प्रोटोझोआ, कंटॅमिनेटेड वॉटर और फूड. जॉइंडिस व्हायरस, कंटॅमिनेटेड वॉटर और फूड. मलेरिया प्रोटोझोआ, फिमेल एनाफिलिस मॉस्किटो. डेंग्यू व्हायरस, इन्फेक्टेड सिरिंजेस फ्रॉम मदर टू चाइल्ड और थ्रू डेंग्यूच्या बाबतीत विचार जर केला तर फिमेल एडिस मॉस्किटो हे त्याचं व्हायरस स्प्रेड करण्याचं ट्रान्समिशनचं साधन आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्स आणि प्लांट्समध्ये कुठले कुठले डिसीजेस आपल्याला ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे दिसून येतात. अँथ्रेक्स इज अ डेंजरस डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरियम इन कॅटल. अँथ्रेक्स नावाचा मगाशी आपण हा बघितला होता. अँथ्रेक्स नावाचा एक डिसीज आहे की जो फेटल आहे, म्हणजे हा जर इन्फेक्ट झालं एखादं कॅटल किंवा ह्युमन बिंग तर त्याच्यामध्ये त्याचं लाईफसुद्धा थ्रेटन होऊ शकतं. बॅक्टेरियल लिव्स आणि ह्याच्यामध्ये प्लांट्समध्ये कुठला डिसीज आहे, बॅक्टेरियल लीफ स्पॉट, सिट्रस कॅन्कर कॉज्ड बाय बॅक्टेरिया. हे दोन डिसीज आहेत. बॅक्टेरियल लीफ स्पॉट म्हणजे काय, पानावरती असे छोटे छोटे लाल किंवा ब्लॅक कलरचे स्पॉट दिसतात आपल्याला. त्याच्यामुळे काय होतं, त्या पानातलं त्या लीफमधलं क्लोरोफिल कमी होतं आणि फोटोसिंथेसिसची त्याची कपॅसिटी कमी होते. तसं सिट्रस कॅन्कर, त्याच्यामध्ये ते सिट्रसचं जे लीफ आहे ते असं कर्ली होऊन जातं आणि त्याच्यामुळं काय होतं, ते फूड प्रोडक्शन किंवा फोटोसिंथेसिस करू शकत नाही. हे दोन्ही डिसीज प्लांटमध्ये बॅक्टेरियामुळे होतात. बॅक्टेरियल लीफ स्पॉट इज अ कॉमन न्यूएसन्स फॉर सायट्रस अँड स्टोन फ्रूट ट्रीज अँड व्हेजिटेबल्स. हा जो बॅक्टेरियल लीफ स्पॉट हा जो डिसीज आहे हा कॉमन आपल्या व्हेजिटेबल्स ज्या ग्रो करतो फार्मर्स किंवा सिट्रस म्हणजे लिंबाचं जे झाड आहे किंवा स्टोन फ्रूटचे झाड आहे ह्याच्यामध्ये हा डिसीज कॉमन आहे. त्याच्यानंतर ॲनिमल्समध्ये रेबीज इन डॉग्स इज कॉज्ड बाय व्हायरसेस. तुम्हालाही माहिती आहे, कुत्रं पिसाळलं आपण असं म्हणतो, म्हणजेच काय, त्याला हायड्रोफोबिया, पाण्याला ते घाबरायला लागतं आणि दॅट डिसीज इज कॉल्ड रेबीज. हा रेबीज जो आहे हा सुद्धा डॉग्सना व्हायरसमुळे होत असतं. ते जर डॉग दुसऱ्या एखाद्या माणसाला जर त्यांनी बाईट केलं तर ते व्हायरसेस, किंवा दुसऱ्या एखाद्या ॲनिमलला जर त्यांनी बाईट केलं तर ते व्हायरसेस त्या ॲनिमलच्या किंवा त्या ह्युमनच्या बॉडीमध्ये जातात आणि दॅट ॲनिमल ऑर दॅट मॅन ऑल्सो गेट इन्फेक्टेड बाय रेबीज. त्याच्यानंतर प्लांटमध्ये आणखीन एक आपल्याला डिसीज बघायला मिळतो, दॅट इज कॉल्ड क्राउन गाल. A root and stem diseases that is most commonly seen in woody plants is caused by a bacterium. क्राउन गाल नावाचा एक रूट आणि स्टेम मध्ये दिसून येणारा एक डिसीज आहे. जास्त करून जे मोठे ट्रीज असतात त्याच्या बाबतीत हा डिसीज बघायला मिळतो आणि तो विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरियाजमुळे होत असतो. त्याच्यानंतर ॲनिमल्समध्ये फूट अँड माउथ डिसीज इज अ हायली कॉन्टॅजियस अँड समटाइम्स फेटल व्हायरल डिसीज ऑफ हूड ॲनिमल्स सच ॲज कॅटल, बफेलो, गोट, शीप एक्सेट्रा. फूट अँड माउथ डिसीज ह्याच्यामध्ये काय होतं, त्या ॲनिमलचे फूट आणि त्याचं जे माउथ आहे हे इन्फेक्ट होतं आणि तिथे त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. तो ॲनिमल जो आहे तो खाऊ शकत नाही किंवा व्यवस्थित चालू शकत नाही. जे हूड ॲनिमल्स आहेत, हूड म्हणजे काय, ज्यांच्या पायाला खूर असतं, असे जे ॲनिमल्स आहेत लाईक कॅटल्स, बफेलोज, गोट, शीप, ह्यांच्या बाबतीत हा व्हायरल डिसीज आपल्याला बघायला मिळतो. सेकंड, प्लांटमध्ये टोबॅको मोझाईक व्हायरस इज अ प्लांट व्हायरस दॅट कॉजेस डिसीज इन टोबॅको अँड टोमॅटो प्लांट्स. हा टोबॅको मोझाईक व्हायरस म्हणून जो डिसीज आहे हा जास्त करून टोबॅको प्लांट आणि टोमॅटो प्लांटमध्ये दिसून येतो आणि हा व्हायरसमुळे होतो. येलो व्हेन मोझाईक ऑफ भेंडी इज कॉज्ड बाय व्हायरस.
येलो व्हेन मोझाईक म्हणजे काय, भेंडीमध्ये त्याचे ज्या व्हेन्स असतात त्या सगळ्या येलोइश होऊन जातात आणि त्यांची काय कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते. हा सुद्धा व्हायरसमुळे होणारा डिसीज आहे. ब्लाइट ऑफ पोटॅटो अँड रस्ट ऑफ व्हीट आर कॉज्ड बाय फंगाय. व्हीट रस्ट म्हणून जो डिसीज आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हीटच्या पानांमध्ये किंवा व्हीटचं जे कणीस असतं जिथं ते गव्हाचे दाणे येतात त्याच्या आतमध्ये तुम्हाला असं रस्ट असतो ना आपला आयर्नचा, तसा रस्ट दिसतो. त्याला मराठी भाषेमध्ये तांबेरा असं सुद्धा म्हणतात. तर हा सुद्धा काय आहे, एक फंगल डिसीज आहे, ते एक प्रकारचं फंगसच आहे. सो दिस इज अबाउट डिसीजेस कॉज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. आता पुढच्या पार्टमध्ये आपण हे आत्तापर्यंत आपण बघितलं की डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा पॅथोजेन्स कोण कोण आहेत की ज्यांच्यामुळे डिसीजेस ह्युमन्समध्ये, ॲनिमल्समध्ये, प्लांट्समध्ये वेगवेगळे डिसीजेस होतात. आता आपण बघणार आहोत मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे इतर हार्मफुल इफेक्ट काय आहेत. अदर हार्मफुल इफेक्ट्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. फंगाय स्पॉइल कुक्ड अँड अनकुक्ड फूड आयटम्स अँड हार्म आर्टिकल्स मेड फ्रॉम लेदर, वूड, क्लॉथ. आता हे तुम्हालाही माहिती आहे, आपल्या घरामध्ये खूप दिवस जर अन्न ठेवलेलं असेल, शिळं अन्न, तर त्याच्यावरती बुरशी येते आणि ते अन्न काय होतं, खराब होतं. मग ह्याच्या केसमध्ये दोन्हीही, शिजवलेलं अन्न असेल, कुक्ड फूड असेल त्याच्यावर सुद्धा फंगस येते, किंवा अनकुक्ड फूड की नुसतं स्टोअर केलेलं फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, आणखीन काही फूड असेल तर त्याच्यावर सुद्धा हे फंगाय काय होतं, ग्रो होतं आणि ते डिस्ट्रॉय करून टाकतं. तसंच लेदरपासून बनलेले आर्टिकल्स असतात, जसं की लेदर जॅकेट आहे, आपल्या चप्पल्स आहेत, नंतर बेल्ट्स असतात, वेगवेगळे आपल्याकडे लेदरचे आर्टिकल्स असतात, ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला फंगस ग्रो होते आणि त्याच्यामुळं काय होतं, ते लेदर आर्टिकल आहे त्याचा सरफेस जो आहे हा रफ होतो, कारण लिटरली फंगस काय करतं, तिथलं लेदर हे खाऊन टाकतं. तसंच वूडवरती पण हे ग्रो होतं, वुडन आर्टिकल खराब करतं. क्लॉथवरती पावसाळ्यात तुम्ही बघितलं असेल, कपड्यांवरती सुद्धा तुम्हाला फंगसची ग्रोथ दिसून येते. इथं खाली काही पिक्चर्स दाखवलेले आहेत बघा. पहिल्यांदा तिथं ते एक चप्पल दाखवली, त्याच्यावरती फंगस ग्रो झालेला आहे. त्याच्या शेजारी ब्रेडचा एक पीस आहे, त्याच्या शेजारी एक ब्लेझर आहे त्याच्यावरती आलेलं आहे. एका कपाटावरती तुम्हाला फंगस ग्रो झालेलं दिसतंय. नंतर खालच्या बाजूला मीठ, रेड मीठ जे असतं ते ब्लॅकिश झालं, म्हणजे त्याच्यामध्ये फंगस इन्फेक्शन झालेलं आहे आणि ते खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर मिल्क जे आहे ते स्पॉईल झालेलं आहे आणि तिथं त्या बाई नाकाला हात लावला आहे, म्हणजे काय, त्याचा फाऊल स्मेल, त्या जे काय त्या भांड्यामध्ये पदार्थ आहे त्याचा फाऊल स्मेल येतो. हा कशामुळे येतो, तर एकतर ते फूड स्पॉईल झाल्यामुळे येतो. बॅक्टेरिया स्पॉईल फूड, सोअर मिल्क अँड कॉज प्युट्रिफिकेशन ऑफ मीट. बॅक्टेरिया सुद्धा काही विशिष्ट प्रकारचे आहेत की जे फूड स्पॉईल करतात. बऱ्याच वेळेला तुम्ही बघता आपल्याकडे लिक्विड फूड जे असतं ते असं चिकट होतं, किंवा जे ओलं फूड असतं, ड्राय नाही ओलं फूड, त्याच्या असं चिकट तारा दिसतात आपल्याला. दॅट इज बिकॉज ऑफ बॅक्टेरियल ॲक्शन. सोअर मिल्क म्हणजे दूध फुटणं आपण म्हणतो, ते सुद्धा हे बॅक्टेरियामुळेच होतं. प्युट्रिफिकेशन ऑफ मीट म्हणजे मीठ खराब होतं, तिथं दाखवलंय बघा, ब्लॅक कलर झालाय त्याचा. दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे फंगाय आणि बॅक्टेरिया हे बऱ्याचशा प्रमाणात आपलं नुकसान करू शकतात. सम अल्गी रिलीज पॉयझनस सबस्टन्सेस दॅट पोल्यूट वॉटर. आता बऱ्याच वेळेला तुम्ही बघता काही वॉटर बॉडीजवरती जिथं त्या यूजमध्ये नसतात आणि तिथं पोल्युशन, वॉटर पोल्युशन प्रचंड प्रमाणात असतं, अशा वॉटरवरती तुम्हाला ग्रीन कलरची अल्गी ग्रो झालेली दिसते. इथं पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा. पूर्ण त्या वॉटरवरती एक असं पूर्ण कव्हर, म्हणजे जसं काय त्याच्यावर काहीतरी हिरवा कापड आपण अंथरलंय अशा प्रकारचा एक लेअर दिसतो. ह्या अल्गी काय करतात, काही पॉयझनस सबस्टन्सेस सिक्रेट करतात, रिलीज करतात ह्या वॉटरमध्ये आणि ते वॉटर जे आहे ते खराब करून टाकतात, पोल्यूट करून टाकतात. एक्सेसिव्ह ग्रोथ ऑफ अल्गी इन वॉटर बॉडी हाइंडर्स द सनलाइट अँड ऑक्सिजन फ्रॉम रिचिंग डाऊन. आता वॉटरमध्ये पण तुम्हाला माहिती आहे खाली ॲक्वेटिक प्लांट्स असतात अँड दे नीड सनलाईट फॉर फूड प्रोडक्शन किंवा फोटोसिंथेसिस. पण ज्यावेळी असा अल्गीचा वरती लेअर येतो त्यावेळी काय होतं, आत पेनिट्रेट होणारा सनलाईट आणि त्या वॉटरमध्ये मिक्स होणारा एअरमधला ऑक्सिजन ह्या दोन्हीचं प्रमाण कमी होतं आणि खालचं जे ॲक्वेटिक लाईफ आहे ते हार्म होतं. मग तिथं असणारे फिश किल केले जातात. तिथं दाखवलं आहे बघा तुम्हाला, एक मासा मरून गेलेला आहे. कारण का, वरती अल्गी असल्यामुळे त्या वॉटरमधलं ऑक्सिजन लेव्हल ड्रॉप झाली, त्यामुळं तो फिश डेड झाला. असं बरंचसं ॲक्वेटिक लाईफ ह्याच्यामुळं प्रॉब्लेममध्ये येतं. ड्यू टू धिस द ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स फेल टू ग्रो अँड इव्हेंच्युअली डाय. ह्या कारणामुळंच काय होतं की ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स जे आहेत, ज्यांना सनलाईट, ज्यांना ऑक्सिजनची गरज असते, त्यांना हे दोन्ही गोष्टी मिळत नाहीत, ते ग्रो होऊ शकत नाहीत, इव्हेंच्युअली त्यांची डेथ होते. द वॉटर बॉडी बिकम्स अ डेड झोन. असं जिथं अल्गल ग्रोथ प्रचंड प्रमाणात असते
ती वॉटर बॉडी ही डेड झोन होऊन जाते. म्हणजे काय, त्याच्यामध्ये अल्गीशिवाय कुठलंही लाईफ सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. थोड्या दिवसांनी काय होतं, ही अल्गी जशी डेथ होईल तशी ती पण त्या वॉटरमध्येच काय होते, डीके होते, डिकम्पोज होते आणि त्याच्यापासून जे काय आणखीन पॉयझनस गॅसेस आणि सबस्टन्सेस रिलीज होतात तेही पुन्हा त्या वॉटरमध्ये मिक्स होतात आणि ते वॉटर हे पूर्णपणे युजलेस होऊन जाते. अँड धिस इज कॉल्ड युट्रॉफिकेशन. ही जी प्रोसेस आहे, अल्गल ग्रोथ होणे, अल्गीच्यामुळे तिथलं सगळं ॲक्वेटिक लाईफ फिनिश होणे, डिस्ट्रॉय होणे आणि फायनली ते वॉटर बॉडी डेड झोन होणे, ही जी प्रोसेस आहे धिस इज कॉल्ड युट्रॉफिकेशन. आणि आज जर बघितलं तुम्ही तर वर्ल्ड ओव्हर युट्रॉफिकेशन इज अ बिग हेडेक, कारण ह्याच्यामुळे खूप वॉटर बॉडीज ज्या आहेत ह्या डिस्ट्रॉय झालेल्या आहेत. एक गोष्ट इथं तुम्हाला दिसते बघा, एक हातात एक लाल डिश आहे आणि त्याच्यात काहीतरी रेड कलरचा असा काहीतरी खाली सबस्टन्स आहे आणि वरती अशी काहीतरी स्पॉट असे तुम्हाला दिसत आहेत. व्हॉट इज दिस? वी कॅन ग्रो अ डिझायर्ड टाईप ऑफ बॅक्टेरिया आर्टिफिशियली इन द लॅबोरेटरी बाय युझिंग न्यूट्रिएंट मीडियम विच इज अ मिक्सचर ऑफ न्यूट्रिएंट्स. काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया किंवा कुठल्याही प्रकारचा बॅक्टेरिया आपण लॅबोरेटरीमध्ये आर्टिफिशियली ग्रो करू शकतो. त्याच्यासाठी त्याला जे लागणारं फूड जे आहे, ज्याला आगार आगार मीडियम असंही नाव आहे, हे विशिष्ट प्रकारचे स्टार्च आणि काही न्यूट्रिएंट्स मिक्स करून हे बनवलं जातं. त्या डिशमध्ये जे रेड कलरचं दिसतंय दॅट इज अ मीडियम, दॅट इज अ फूड मिक्सचर ऑफ न्यूट्रिएंट्स फॉर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. आणि वरती जे तुम्हाला स्पॉट दिसत आहेत ते दुसरं तिसरं काही नाही आहे, तर ह्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज त्याच्यावर ग्रो झालेल्या तुम्हाला दिसत आहेत. अशा प्रकारे आपण जो पाहिजे ते बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर्टिफिशियली लॅबमध्ये ग्रो करू शकतो. त्यासाठी तुम्हाला त्याला न्यूट्रिएंट्स द्यावे लागतात आणि फेवरेबल कंडिशन म्हणजे वॉर्म कंडिशन त्यांना द्यावी लागते. आता पुढचा पार्ट आहे दॅट इज फूड स्पॉइलेज. मोस्टली फूड जे स्पॉईल होतं, कुक्ड फूड असू दे, अनकुक्ड फूड असू दे, हे बेसिकली मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे स्पॉईल होत असतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स सच एज बॅक्टेरिया अँड फंगाय ग्रो इन फूड्स, स्पॉईल देम अँड मेक देम अनफिट फॉर कन्झम्पशन. बॅक्टेरिया आहेत, फंगाय आहे, काही विशिष्ट प्रकारच्या मायक्रोस्कोपिक अल्गीज आहेत, ह्या जर आपल्या फूडमध्ये एंट्री झाली त्यांची, तर त्या काय करतात, ते फूड जे आहे ते स्वतःसाठी युटिलाइज करतात आणि ते फूड जे आहे हे स्पॉईल करून टाकतात. कारण ज्यावेळी ते फूड स्वतःसाठी युटिलाइज करतात त्यावेळी बाय प्रॉडक्ट म्हणून काही पॉयझनस सबस्टन्सेस त्या फूडमध्ये ते सिक्रेट करतात. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ते फूड आहे त्याच्यावरती फंगसची ग्रोथ झालेली आहे किंवा एका डिशमध्ये फूड आहे त्याच्यावरती व्हाईटिश असं तुम्हाला कव्हर दिसतंय. दॅट इज बिकॉज ऑफ बॅक्टेरियल ॲक्शन. तर अशा प्रकारे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय करत असतात, फूड स्पॉइलेजचं काम मोठ्या प्रमाणात करत असतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड वॉर्मथ, मॉइश्चर अँड न्यूट्रिएंट्स टू ग्रो. ह्या तीन त्यांच्या बेसिक नीड्स आहेत ग्रोथसाठी. कुठल्या कुठल्या? वॉर्मथ, थोडंसं वॉर्म टेम्परेचर लागतं. मॉइश्चर, थोडंसं मॉइस्ट ड्राय कंडिशनमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकत नाहीत शक्यतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना ग्रोथसाठी लागणारी न्यूट्रिएंट्स. वन्स दे गेट दिस फेवरेबल कंडिशन्स दे ग्रो रॅपिडली. ज्यावेळी त्यांना ह्या कंडिशन्स मिळतात त्यावेळी ते इमिजिएट काय होतात, त्यांची ग्रोथ रॅपिडली व्हायला लागते. ऑलरेडी हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जर तुम्ही बघितलं तर एअरमध्ये, वॉटरमध्ये प्रेझेंट असतात, पण जोपर्यंत त्यांना फेवरेबल कंडिशन मिळत नाही तोपर्यंत ते ग्रो होत नाहीत. मग फूड किंवा इतर आयटमवरती वॉर्मथ आणि मॉइश्चर त्यांना मिळालं आणि न्यूट्रिएंट्स मिळाले की तिथं ते ग्रो व्हायला लागतात आणि तो पदार्थ किंवा ते सबस्टन्स ते स्पॉईल करून टाकतात. दे प्रोड्यूस टॉक्सिन्स विच आर पॉयझनस अँड मेक अस सिक वेन कन्झ्युम्ड. मग अशी मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी ते फूड म्हणून ते कन्झ्युम करतात ते डेड मॅटर किंवा ते फूड किंवा लेदर हे ऑर्गॅनिक मॅटर आहे, ते ज्यावेळी ते कन्झ्युम करतात त्यावेळी त्याच्यातनं काही टॉक्सिक पॉयझनस सबस्टन्सेस ते सिक्रेट करतात आणि हे सबस्टन्सेस ज्यावेळी आपल्या पोटात जातात त्यावेळी आपल्याला सिकनेस किंवा आपण आजारी पडतो, कारण तेच टॉक्सिक सबस्टन्सेस, पॉयझनस सबस्टन्सेस आपल्याला त्रास देतात. फूड पॉयझनिंग इज अ जनरल टर्म फॉर हेल्थ प्रॉब्लेम्स अरायझिंग फ्रॉम इटिंग कंटॅमिनेटेड ऑर स्पॉइल्ड फूड. आपण ह्या सगळ्या प्रकाराला, कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यानंतर किंवा खराब झालेलं अन्न जर खाल्लं तर माणूस आजारी पडतो. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला एक दाखवलेलं आहे बघा की फूड पॉयझनिंग काय काय त्याचे इफेक्ट आहेत. नॉशिया आहे, डायरिया आहे, डायलेमा आहे, असे वेगवेगळे त्याचे सिम्पटम्स आपल्याला दिसतात. पोट खराब होणे आहे, डिसेंट्री लागते. ह्याच्यामुळं काय होतं, आपण सिक होतो आणि ह्याला एक कॉमन टर्म वापरली जाते, वी कॉल इट फूड पॉयझनिंग. प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे सिम्पटम्स दिसू शकतात. काहीमध्ये तुम्हाला
नॉशिया दिसतो, काहीमध्ये व्हॉमिटिंग होतं, काहीमध्ये फक्त डिझिनेस होतो, पोट खराब होतं, हेडेक होतो. पण हे सगळं जर स्पॉइल्ड फूड किंवा कंटॅमिनेटेड फूड खाल्ल्यामुळे जर झालं असेल तर वी कॉल इट ॲज अ फूड पॉयझनिंग. Food spoilage also occurs due to improper cooking and mishandling of food during storage. आता फूड फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच खराब होत नाही, बऱ्याच वेळेला आपल्या चुकीमुळे, म्हणजे कुकिंगची पद्धत चुकीची असेल किंवा ते फूड स्टोअर करताना मिसहँडलिंग त्याचं जर झालेलं असेल तर त्याच्यामुळे सुद्धा फूड स्पॉईल होऊ शकतं. कारण ह्या सगळ्या गोष्टींमुळे तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सला एंट्री इझी मिळते. फूड पॉयझनिंग इन्क्रीजेस इन रेनी सीझन ड्यू टू द हाय प्रोबॅबिलिटी ऑफ वॉटर कंटॅमिनेशन. आता तुम्ही जर बघितलं असेल तर फूड पॉयझनिंगच्या जास्तीत जास्त तक्रारी ह्या आपल्याला रेनी सीझनमध्ये दिसून येतात. का? कारण रेनी सीझनमध्ये जे वॉटर आपण कन्झ्युम करतो, ड्रिंकिंग वॉटर जे असतं, हे ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी कंटॅमिनेट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण जे फिकल मॅटर असतं किंवा इतर जे काही सॉईलमध्ये हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ज्यावेळी रेनी सीझनमध्ये हे वॉटरचे रन ऑफ जे आहेत हे जाऊन आपल्या ड्रिंकिंग वॉटर सोर्समध्ये मिक्स होतात. त्याच्याबरोबर हे बॅक्टेरिया किंवा हे मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा त्या वॉटरमध्ये जातात. ते वॉटर कंटॅमिनेट होतं आणि ते वॉटर ज्यावेळी आपण पितो किंवा घरामध्ये आपण यूज करतो त्यावेळी हेच पॅथोजेन्स आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात आणि दे कॉज फूड पॉयझनिंग. किंवा तेच पाणी इतर ठिकाणी वापरलं गेल्यामुळे फूडमध्ये सुद्धा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर करतात. इथं तुम्हाला दाखवले बघा, ते ओपन फूड आहे. किंवा ह्याच काळामध्ये मॉस्किटोज किंवा हाऊस फ्लाय प्रचंड प्रमाणात वाढतात. मग जिथं मार्केटमध्ये जिथं ओपन फूड असतं अशा ठिकाणी ते जाऊन बसतात आणि दे कॉज ट्रान्सफर ऑफ बॅक्टेरिया किंवा पॅथोजेन्स. अ मॉइस्ट एन्व्हायरमेंट इज आयडियल फॉर द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग अशी आपण बघितलं 3 कंडिशन लागतात: वॉर्मथ, मॉइस्ट, न्यूट्रिएंट्स. मग हे मॉइस्ट एन्व्हायरमेंट कधी असतं? रेनी सीझनमध्ये असतं. आणि त्यावेळी हे सगळं जे एन्व्हायरमेंट असतं हे सगळं त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सना अतिशय फेवरेबल असतं आणि त्यावेळी त्यांची ग्रोथ ही प्रचंड प्रमाणात होत असते. मॉन्सून्स आर ऑल्सो अ ब्रीडिंग सीझन फॉर कॅरियर्स सच ॲज फ्लाईज अँड मॉस्किटोज. मॉन्सून सीझनमध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं रेनी सीझनमध्ये मॉस्किटोज किंवा हे जे फ्लाईज आहेत ह्यांचं सुद्धा ब्रीडिंग खूप मोठ्या प्रमाणात होतं, कारण त्यांना ब्रीडिंग ग्राउंड्स भरपूर प्रमाणात बाहेर नेचरमध्ये अवेलेबल होतात. Thus, we must avoid eating outside food during the rainy season and should drink only boiled water. आता हे सगळे रिझन्स आहेत की रेनी सीझनमध्ये फूड पॉयझनिंग का होतं. मग फूड पॉयझनिंग जर टाळायचं असेल तर 2 गोष्टी आपण केल्या पाहिजेत. एक तर स्ट्रीट फूड किंवा आउटसाईड फूड खायचं नाही की ज्याच्यातनं हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये जाण्याचे चान्सेस असतात. आणि दुसरी गोष्ट, वॉटर कंटॅमिनेटेड असू शकतं, त्याच्यात हे पॅथोजेन्स असू शकतात. त्यामुळं बॉईल केल्याशिवाय वॉटर प्यायचं नाही किंवा प्युरिफाय केल्याशिवाय वॉटर कन्झ्युम करायचं नाही. सो यू कॅन सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम गेटिंग दीज इन्फेक्शन्स. पुढचा पार्ट बघूया आपण. रेफ्रिजरेशन रिड्युसेस ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड डिलेज द प्रोसेस ऑफ स्पॉइलेज. बघा, आपण आपल्या घरामध्ये शिल्लक राहिलेलं जे फूड असतं किंवा फूड स्टोअर जे करतो आपण ते रेफ्रिजरेटरमध्ये करतो. का करतो? कारण एका विशिष्ट टेम्परेचरच्या खाली जर टेम्परेचर असेल, -4 डिग्रीच्या खाली टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये 4 डिग्रीच्या खाली जर टेम्परेचर असेल तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकत नाही. कारण आपण मगाशी बघितलं त्यांना ग्रोथसाठी वॉर्मथ लागते, म्हणजे थोडंसं टेम्परेचर जास्त लागतं. रेफ्रिजरेटरमध्ये काय होतं, टेम्परेचर ऑलरेडी डाऊन असल्यामुळे तिथं ते ग्रो होऊ शकत नाहीत. त्यांची ग्रोथ आहे ही रिड्यूस होते आणि आपण स्पॉइलेज जे आहे फूडचं ते आपण डिले करू शकतो किंवा थांबवू शकतो. इट डज नॉट किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कम्प्लिटली. सगळ्यात महत्त्वाचं, रेफ्रिजरेशनमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स किल केले जात नाहीत, डिस्ट्रॉय केले जात नाहीत. Thus, after a particular period of time, one must not eat even refrigerated food. तर त्याच्यामध्ये ते मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ते डिस्ट्रॉय केले जात नाहीत किंवा किल केले जात नाहीत, रिमूव्ह केले जात नाहीत. फक्त त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती फॉर टाइम बिंग हॅम्पर केली जाते किंवा सप्रेस केली जाते. लो टेम्परेचरला ते ग्रो होऊ शकत नाहीत. पण खूप दिवस जर असं फूड रेफ्रिजरेटेड असेल तर त्याच्यामध्ये काही वेळेला चान्सेस असतात की हे मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊन ते फूड स्पॉईल झालेलं असतं, पण ते बाहेर आपल्याला दिसत नाही. त्यामुळे जास्त दिवस जर रेफ्रिजरेटेड फूड असेल तर ते कन्झ्युम करायचं नाही.
आता हे फूड स्पॉईल होतं, ह्याचे इंडिकेटर्स कसं ओळखायचं फूड स्पॉइलर? इंडिकेटर्स टू जज फूड स्पॉइलेज. बॅड ओडर ऑर सोअर ओडर फर्स्ट इंडिकेटर्स ऑफ फूड स्पॉइलेज. बॅड ओडर म्हणजे त्याचा एक विशिष्ट घाण वास येतो किंवा आंबट असा वास येतो त्याचा, हे पहिलं इंडिकेशन आहे की फूड स्पॉईल झालेलं आहे. फूड्स विथ करी ऑर ऑइल शो लेअर ऑफ स्लाइम ऑन स्पॉइलेज. तर आता काही ज्या करीज आपण बनवतो किंवा लिक्विड फूड असतं ते खराब झालेलं कसं ओळखायचं? पहिली गोष्ट तर आहेच त्याला वास एक घाण येतो किंवा आंबट वास येतो, नाही तर त्याच्यावरती एक स्लाइमी लेअर असा चिकट एक लेअर तयार झालेला असतो. म्हणजे त्याच्यात जर आपण स्पून घालून जर उचलला तर असं त्याला चिकट अशा तारा आलेल्या दिसतात. दीज आर द इंडिकेटर्स ऑफ स्पॉइल्ड फूड. ह्याच्यावरून आपण समजू शकतो की ते फूड काय झालेलं आहे? स्पॉईल झालेलं आहे अँड इट इज नो मोर युजेबल. फूड्स लूज ओरिजिनल कलर. काही बाबतीत त्या फूडचा जो ओरिजिनल कलर आहे तो नाहीसा होतो, वेगळा कलर येतो. इथं खाली एक लिंबू दाखवलेलं आहे बघा, त्याचा लिंबूचा कलर ऑलरेडी कसा असतो? येलो कलर असतो, पण ते स्पॉईल झाल्यानंतर ब्राउनिश पॅच त्याच्यावरती दिसून येतो. पॅकेज्ड फूड्स ऑर बेव्हरेजेस शो द प्रेझेन्स ऑफ अनवॉन्टेड गॅस बबल्स. पॅकेज फूड म्हणजे पॅक फूड जे असतं किंवा काही बेव्हरेजेस आपण सरबत किंवा ज्या अशा गोष्टी आपण ज्या स्टोअर करून ठेवतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनवॉन्टेड गॅस बबल्सचा प्रेझेन्स म्हणजे गॅस बबल्स त्याच्यामध्ये दिसतात. तिथे एक सेंटरला एक ग्लास दाखवला आहे आणि त्याच्यामध्ये काही पॅकेज्ड फूड त्याच्यात ठेवलेले बघा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते बबल्स दिसत आहेत. तर हा जे गॅस बबल्स जे असतात हे बिकॉज ऑफ डिकेइंग ऑफ दॅट फूड मटेरियल हा गॅस रिलीज झालेला असतो अँड इट इंडिकेट्स दॅट फूड इज स्पॉइल्ड. ऑलवेज चेक एक्सपायरी डेट ऑफ पॅक्ड फूड आयटम्स. त्यामुळं पॅक्ड फूड आयटम्स खरेदी करताना नेहमी त्याच्यावरती एक्सपायरी डेट जी दिलेली असते ती बघून घ्यायची. बऱ्याच वेळेला त्याच्यावरती दोन प्रकारे एक्सपायरी डेट असते. बेस्ट बिफोर म्हणजे पॅकिंग डेट त्याची आहे त्याच्यापासून 2 महिन्याच्या आत तुम्ही वापरू शकता किंवा 8 दिवसाच्या आत तुम्ही ते वापरू शकता. आणि काही वरती डायरेक्ट एक्सपायरी डेट दिलेली असते. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलेलं आहे बघा की त्या एक्सपायरी डेटनंतर ते फूड किंवा ते जे सबस्टन्सेस आहेत दे बिकम अनयुजेबल किंवा युजलेस. आणि तसं असेल तर ते फूड परचेस करायचं नाही. मे बी चान्सेस आर देअर की आतलं फूड जे आहे हे स्पॉइल्ड झालेलं असू शकतं अँड इट मे कॉज फूड पॉयझनिंग. यू मस्ट हॅव सीन. आता हे सगळं झालं फूड स्पॉईल कसं होतं ते. आता हे स्पॉईलपासून फूड वाचवायचं कसं? हाऊ टू प्रिझर्व द फूड. फूड प्रिझर्वेशनची टेक्निक्स कुठली कुठली आहेत ते आपण आता बघूया. यू मस्ट हॅव सीन युअर मदर बॉइलिंग मिल्क रिसीव्ड फ्रॉम द मिल्कमन ऑर ऑइलिंग पल्सेस बिफोर स्टोरिंग देम. रोजची प्रॅक्टिस आहे, तुम्हाला माहिती आहे. घरामध्ये आपण दूध वापरायला घ्यायच्या आधी त्या बॅगमधनं आपण काढतो किंवा भांड्यात घेतो आणि ते गरम करतो, बरोबर आहे. किंवा आपल्या घरात ज्या डाळी कडधान्य असतात ती जर जास्त दिवस प्रिझर्व करायची असेल तर त्याला आपण काय करतो? ऑइल लावून ठेवतो. आता ही प्रॅक्टिस तुम्हाला जास्त बघायला मिळत नाही. युजली पीपल यूज बोरिक पावडर फॉर धिस. काय त्याच्यामुळं काय होतं? त्याच्यामध्ये किडे किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्स होत नाहीत. पण अजूनही काही ठिकाणी ऑइलिंग पल्सेस ही मेथड वापरली जाते. असं का केलं जातं? Boiling kills the germs in milk and oil creates an environment that does not support the rapid growth of microorganisms. बॉइलिंगमुळे काय होतं? त्यातले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे डायरेक्ट डिस्ट्रॉय केले जातात, किल केले जातात. कारण हाय टेम्परेचरला हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा हे बॅक्टेरिया वगैरे त्याच्यामध्ये जगू शकत नाहीत, ते डिस्ट्रॉय केले जातात. आणि ऑइल जे वापरलं जातं ह्याच्यामुळे काय होतं की तिथं असं एन्व्हायरमेंट डेव्हलप होतं की ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजनचा आणि एअरचा सप्लाय कट केला जातो. बघा तुमच्या घरी जर लोणची किंवा काही असे प्रॉडक्ट्स असतात की ज्याच्यामध्ये आपण ऑइल टाकून ठेवतो. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, वरती एकदम ऑइलचा थिक लेअर आहे. त्याच्यामुळे काय होतं? एअरशी त्याचा कॉन्टॅक्ट कट होतो. ऑइलमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो होऊ शकत नाहीत. त्यामुळं एअरमधनं मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या फूडमध्ये एंटर करू शकत नाहीत, फंगस एंटर करू शकत नाही. त्यामुळे ते फूड काय होतं? स्पॉइलेजपासून आपण सेफ ठेवू शकतो. सो दिस इज द इफेक्ट ऑफ बॉइलिंग अँड ऑइल. Food preservation is a process or method by which foods can be kept for a longer period without spoiling. फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय? अशा काही प्रोसेसेस किंवा अशा मेथड्स की ज्याच्यामुळं आपण फूड स्पॉईल न होऊ देता लॉंगर पिरियडसाठी स्टोअर करू शकतो. दॅट इज कॉल्ड फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स. इट हेल्प्स रिड्यूस वेस्टेज ऑफ फूड ड्यू टू स्पॉइलेज अँड इन्क्रीज इट्स शेल्फ लाईफ. फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स वापरल्यामुळं काय होतं? तर पहिली गोष्ट म्हणजे स्पॉइलेजमुळे जे फूडचं वेस्टेज होतं हे आपण थांबवतो आणि दुसरी गोष्ट त्याचं शेल्फ लाईफ म्हणजे ते स्टोअर करून ठेवण्याचा पिरियड आपण वाढवू शकतो. दॅट इज वाय दिस फूड प्रिझर्वेशन टेक्निक्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन कुठल्या कुठल्या आहेत ते आपण बघूया.
फूड गेट स्पॉइल ड्यू टू प्रेझेन्स ऑफ मायक्रोब्स. हे तर आपल्याला नक्की माहिती आहे की मायक्रोब्स जर त्या फूडमध्ये एंटर झाले किंवा जर ते तिथं प्रेझेंट असले तर ते फूड स्पॉइल करतात. If we can reduce the growth of such microbes or if we can eliminate them completely, we can prevent food from spoilage. मग सिंपल गोष्ट आहे. जर आपल्याला ते फूड स्पॉइलेज पासून प्रिव्हेंट करायचं असेल तर दोन गोष्टी करायला लागतील. पहिली गोष्ट की ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या फूडमधनं एलिमिनेट करायचे किंवा त्यांची ग्रोथ तिथं होऊन द्यायची नाही. ह्या जर दोन गोष्टी आपण केल्या तर हे फूड आपण लॉंगर पिरियडसाठी प्रिझर्व करू शकतो किंवा विदाउट स्पॉइलिंग आपण फूड वापरू शकतो. कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत? केमिकल प्रिझर्वेशन बाय ॲडिंग सॉल्ट अँड शुगर, डिहायड्रेशन अँड ड्राईंग, कॅनिंग अँड पॅकेजिंग, हीट अँड कोल्ड ट्रीटमेंट्स, डीप फ्रीजिंग आणि रॅडिएशन. ह्या 6-7 मेथड्स आहेत की ज्या वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचं फूड हे प्रिझर्व करू शकतो. आता ह्याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या टाईपचं फूड आहे त्या टाईपचे आपल्याला प्रिझर्वेशन मेथड वापरावी लागते. पहिली बघूया आपण केमिकल प्रिझर्वेशन. केमिकल्स दॅट कंट्रोल मायक्रोबियल ग्रोथ अँड प्रिव्हेंट स्पॉइलेज ऑफ फूड आर कॉल्ड केमिकल प्रिझर्वेटिव्स. अशी काही विशिष्ट प्रकारची केमिकल्स आहेत लाईक व्हिनेगर की जे काय करतात, जर फूडमध्ये ॲड केलं तर तिथली मायक्रोबियल ग्रोथ प्रिव्हेंट करतात किंवा मायक्रोब होऊन देत नाहीत, किल करतात आणि अशा प्रकारच्या केमिकल्सना आपण म्हणतो केमिकल प्रिझर्वेटिव्स. सोडियम बेन्झोएट अँड पोटॅशियम मेटाबायसल्फेट आर कॉमन प्रिझर्वेटिव्स युज्ड इन स्क्वॅशेस, शरबट्स अँड केचप्स. लिक्विडमध्ये जास्त करून सोडियम बेन्झोएट किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फेट अशा प्रकारचे प्रिझर्वेटिव्स वापरले जातात. आता हे केमिकल प्रिझर्वेटिव्स वापरताना दोन गोष्टींचं लक्षात ठेवायला लागतं. पहिली गोष्ट, त्या फूडचं टेक्स्चर खराब नाही होणार, त्याची टेस्ट चेंज नाही होणार, म्हणजे त्याचा इफेक्ट फूड क्वालिटीवरती होता कामा नये, पण त्यांनी मायक्रोब ग्रोथ तिथं हँडल केली पाहिजे. अशी दोन आहेत, ते म्हणजे सोडियम बेन्झोएट किंवा पोटॅशियम मेटाबायसल्फेट. त्याच्यानंतर व्हिनेगारसुद्धा बऱ्याच ठिकाणी वापरलं जातं फॉर प्रिझर्वेशन ऑफ फूड, दॅट इज ऑल्सो केमिकल प्रिझर्वेटिव्ह. सेकंड पार्ट कुठला आहे? बाय ॲडिंग सॉल्ट अँड शुगर. शुगर आणि सॉल्ट ह्या काय करतात, एक असं एन्व्हायरमेंट क्रिएट करतात की ज्याच्यामध्ये मायक्रोबची ग्रोथ होऊ शकत नाही. ॲडिशन ऑफ हाय अमाऊंट ऑफ कॉमन सॉल्ट अँड शुगर टू फूड्स इज ओल्डेस्ट मेथड्स ऑफ फूड प्रिझर्वेशन. फार पूर्वीच्या काळापासून ही प्रिझर्वेशन मेथड वापरली जाते. लोणची, आपल्या घरामध्ये पिकल्स जे बनवतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात सॉल्ट घातलं जातं, किंवा जे फूड प्रिझर्व केले जातात, तुम्हाला कॉमन जे नॉनव्हेज फिश खाणारी लोक आहेत त्यांना माहिती आहे की त्या फिशला वरती सॉल्ट लावून ठेवलं जातं. असे बरेच फूड्स आयटम्स आहेत ज्याच्यामध्ये आपण सॉल्ट वापरतो प्रिझर्वेटिव्ह म्हणून. किंवा जे सिरप्स असतात किंवा आपल्या घरामध्ये जॅम्स किंवा स्क्वॅश जे बनवले जातात त्याच्यात भरपूर प्रमाणात साखर घातली जाते, बिकॉज सॉल्ट अँड शुगर दे प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सॉल्ट अँड शुगर ड्रॉ आउट वॉटर फ्रॉम फूड आयटम. सगळ्यात महत्त्वाचं काय, शुगर आणि सॉल्ट काय करतात, त्या फूड आयटममधलं पाणी जे आहे, वॉटर जे आहे ते काढून घेतात. डिहायड्रेटिंग इट अँड रिस्ट्रिक्टिंग ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्यातलं वॉटर काढून घेतल्यामुळे मॉइस्ट एन्व्हायरमेंट मिळत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ जी आहे ही रिस्ट्रिक्ट केली जाते. सो दिस इज हाऊ वी कॅन यूज सॉल्ट अँड शुगर ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. ॲडिशन ऑफ कॉमन सॉल्ट इज मेनली युज्ड फॉर प्रिझर्विंग फिश अँड मीट प्रॉडक्ट्स. जास्त करून नॉन व्हेजिटेरियन जे प्रॉडक्ट्स आहेत, मीट, फिश, ह्यांच्या प्रिझर्वेशनसाठी कॉमन सॉल्ट वापरलं जातं. खाली पिक्चरमध्ये दाखवलं आहे बघा, त्या फिशना सॉल्ट लावून ठेवलं आहे किंवा तो मीटचा जो मोठा पीस आहे त्याला सॉल्ट लावून ठेवलं आहे आणि हे ड्राय करून मग ते आपण लॉंगर पिरियडसाठी प्रिझर्व करू शकतो. ॲडिशन ऑफ शुगर इज युज्ड फॉर प्रिझर्वेशन ऑफ जॅम्स, जेलीज, मुरांबाज. हे सगळे जे प्रकार आपल्या घरामध्ये वापरतो आपण, जॅम्स वापरतो, जेलीज वापरतो, मुरांबा. आता मे महिन्याच्या सीझनमध्ये आंबा येतो, मग त्याचं आपण काय करतात, आपल्या घरी आई त्याचं पल्प काढून ठेवते. आता हा पल्प जर लॉंगर पिरियडसाठी प्रिझर्व करायचा असेल तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शुगर ॲड करून ठेवली जाते, विच डिहायड्रेट्स द प्रॉडक्ट अँड प्रिझर्व्स इट फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम. नेक्स्ट आहे कॅनिंग अँड पॅकिंग. कॅनिंग म्हणजे आपण पॅक्ड फूड जे घेतो, इथं पिक्चरमध्ये दिसतंय बघा, डब्यामध्ये पॅक केलेलं असतं फूड, ते कॅनमधनं आपण आपल्या घरी आणतो, कॅन ओपन करतो आणि ते फूड कन्झ्युम करतो. इन कॅनिंग फूड फर्स्ट हीटेड टू हाय टेम्परेचर अँड देन इट इज कॅन्ड आफ्टर क्रिएटिंग अ व्हॅक्यूम.
ह्या कॅनिंग प्रोसेसमध्ये काय केलं जातं, अशा फूड आयटम्स जे असतात ते आधी एकदम हाय टेम्परेचरला हीट केले जातात. त्या हिटिंगमुळं काय होतं, त्यात ऑलरेडी प्रेझेंट असणारे जे मायक्रोब्स आहेत ते सगळे किल केले जातात. नंतर काय केलं जातं, त्या कॅनमध्ये व्हॅक्यूम क्रिएट केली जाते, म्हणजे आतली एअर सगळी काढून घेतली जाते. मोस्टली फूडमध्ये एंट्री होते मायक्रो ऑर्गॅनिझम्सची थ्रू एअर होते. मग आधी बॉइलिंग केल्यामुळं, हिटिंग केल्यामुळे त्यातले जे त्याच्यामध्ये ऑलरेडी होते मायक्रो ऑर्गॅनिझम्स ते डिस्ट्रॉय केले. व्हॅक्यूम क्रिएट केल्यामुळं आता त्याच्यामध्ये एअर नसल्यामुळं त्याच्यातनं मायक्रोब्स त्या फूडमध्ये एंट्री करायचा चान्स 0 झाला आणि अंडर व्हॅक्यूम हे फूड त्या कॅनमध्ये भरून कॅन पॅक केले जातात. हिटिंग किल्स द जर्म्स अँड द व्हॅक्यूम लॅक ऑफ एअर रिस्ट्रिक्ट्स द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हिटिंगमुळे जर्म्स किल केले जातात आणि व्हॅक्यूममुळं तिथं ग्रोथच होऊ शकत नाही, कारण त्यांना ऑक्सिजनही मिळत नाही आणि दुसरी गोष्ट एअर नसल्यामुळे नवीन मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या फूडमध्ये एंटर करू शकत नाही. अशा प्रकारे कॅनिंग आणि पॅकिंगनी फूड प्रिझर्व लॉंगर पिरियडसाठी केलं जाऊ शकतं. पण ह्याला सुद्धा एक एक्सपायरी डेट असते, त्यामुळं एक्सपायरी डेट पॅक्ड फूडवरची बघणं इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो हीट अँड कोल्ड ट्रीटमेंट्स. म्हणजे हीटमुळे डिस्ट्रॉय होतात, कोल्ड ट्रीटमेंटमुळे त्यांची ग्रोथ हॅम्पर होते. ह्या दोन्हीही ट्रीटमेंट सायमल्टेनियसली वापरून काही फूड हे प्रिझर्व केलं जातं. बॉइलिंग किल जर्म्स, लो टेम्परेचर रिस्ट्रिक्ट देअर ग्रोथ. मगाशी आपण बघितलं मिल्क बॉईल करून वापरतो आपण, कंटॅमिनेटेड वॉटर बॉईल करून वापरतो, कारण बॉइलिंगमुळे 100 डिग्री सेल्सिअसला त्यातले जर्म्स जे आहेत ते सगळे डिस्ट्रॉय होतात आणि लो टेम्परेचरला आपण ज्यावेळी फूड प्रिझर्व करतो त्यावेळी त्यांची ग्रोथ जी आहे ती हॅम्पर होते, ती रेस्ट्रिक्ट केली जाते. कॉमनली युज्ड फॉर कीपिंग वॉटर, मिल्क, व्हेजिटेबल्स अँड अदर फूड प्रॉडक्ट्स फ्री ऑफ जर्म्स. असे काही प्रॉडक्ट्स आहेत आपल्या घरामध्ये, तुम्ही रेफ्रिजरेटर वापरता, त्याच्यामध्ये आपण दूध म्हणा किंवा व्हेजिटेबल्स किंवा इतर फ्रूट प्रॉडक्ट्स अंडर कोल्ड टेम्परेचर प्रिझर्व करतो किंवा बॉइलिंगमध्ये आपण वॉटर, मिल्क हे आपण बॉईल करून वापरतो. म्हणजे ह्या काही विशिष्ट फूड प्रॉडक्ट्ससाठी आपण हे मेथड्स यूज करत असतो. पॅकेज्ड मिल्क इज पाश्चराइज्ड विच मेक्स इट जर्म फ्री. आता आपल्या घरात जे दूध येतं त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची एक प्रोसेस केलेली असते ज्याला म्हटलं जातं पाश्चरायझेशन, आणि त्या पाश्चरायझेशनमुळे त्या मिल्कमधले जर्म्स जे आहेत हे किल केले जातात, रिमूव्ह केले जातात आणि त्यामुळं ते पॅक जे मिल्क असतं ते फ्री ऑफ जर्म्स किंवा फ्री ऑफ मायक्रोब्स केलं जातं आणि ते खूप दिवस टिकतं. इन धिस milk is first heated to a high temperature at about 63 डिग्री सेल्सिअस फॉर अबाउट 30 मिनिट्स. ह्याच्यात पहिल्यांदा काय केलं जातं तर मिल्क जे आहे हे हाय टेम्परेचरला म्हणजे 63 डिग्री अँड अबव अप टू 80 डिग्रीज 30 मिनिटांसाठी ते काय केलं जातं, गरम केलं जातं. देन रॅपिडली कूल्ड टू अ लोअर टेम्परेचर आणि इमिजिएटली ते गरम झालेलं दूधच पुन्हा इमिजिएटली कूल केलं जातं. हिटिंग किल्स मायक्रोऑर्गॅनिझम्स अँड फ्रीजिंग प्रिव्हेंट्स मल्टिप्लिकेशन ऑफ बॅक्टेरिया. आता ह्या हिटिंगमुळं काय होतं, 63-80 डिग्रीला मायक्रोऑर्गॅनिझम्स किल केले जातात आणि पुन्हा फ्रीजिंग केल्यामुळं त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचं मल्टिप्लिकेशन हे केलं जात नाही, ते प्रिव्हेंट होतं. इथं खाली प्रोसेस दाखवलेली आहे बघा, त्या ज्या कॉइल्स दिसत आहेत त्याच्यातनं एका ह्याच्यातनं आधी ते हीट केलं जातं आयदर बाय युझिंग फायर ऑर बाय हीटर आणि इमिजिएटली नंतर रेफ्रिजरेटेड पाईपमधनं ते पास करून इमिजिएटली त्याचं टेम्परेचर लो केलं जातं. शेजारच्या पिक्चरमध्ये ती प्रोसेस दाखवली आहे बघा, हिटिंग सेक्शन आहे आणि कूलिंग सेक्शन आहे आणि मग ते दूध काय केलं जातं त्या बॉटल्समध्ये म्हणा किंवा कंटेनरमध्ये किंवा बॅगमध्ये हे पॅक केलं जातं आणि असं पाश्चराइज्ड मिल्क जे असतं इट कॅन बी स्टोर्ड फॉर अ लॉंगर पिरियड बिकॉज इट इज फ्री ऑफ बॅक्टेरिया ऑर पॅथोजेन्स. त्याच्यानंतरचा पार्ट येतो दॅट इज कॉल्ड डीप फ्रीजिंग. आता डीप फ्रीजिंग म्हणजे काय, आपल्या घरातलं जे टेम्परेचर असतं त्याच्याही पेक्षा लोअर टेम्परेचरला हे फ्रीजर्स मेंटेन केले जातात. Perishable food items can be stored at low temperature in refrigerators or in cold storage to prevent the growth of microorganisms. Perishable food items म्हणजे काय, जे इमिजिएटली खराब होतात, ज्या वेट व्हेजिटेबल्स असतात लाईक टोमॅटो किंवा ज्याच्यामध्ये रस असतो अशा भाज्या किंवा मीट असतं, फिश असतं, हे सगळं काय आहे पेरिशेबल फूड आयटम्स आहेत. म्हणजे इमिजिएट ते खराब व्हायला सुरुवात होते, जास्त दिवस टिकत नाहीत बिकॉज दे कंटेन मॉइश्चर ऑर वॉटर. मग असं पेरिशेबल फूड जे आहे हे रेफ्रिजरेटरमध्ये एकदम लो टेम्परेचरला जर स्टोअर केलं किंवा कोल्ड स्टोरेजमध्ये जर एकदम लो टेम्परेचरला स्टोअर केलं तर त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होत नाही.
कमी प्रमाणात फूड असेल तर तिथं पिक्चरमध्ये जसं दाखवलंय तसं कपाटासारखा रेफ्रिजरेटर वापरला जातो. तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे जाता तिथं तुम्ही ते असं बघता, आईस बॉक्स सारखं एक बॉक्स असतं फ्रीजसारखं, त्याच्यामध्ये हे स्टोअर केलं जातं. पण मोठ्या प्रमाणात जर फूड असेल तर त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज वापरली जातात. आता आपल्या इथलं बऱ्याच वेळेला तुम्ही बघता की व्हेजिटेबल्स फॉरेनला एक्सपोर्ट केल्या जातात, पण त्या एक्सपोर्ट करायच्या आधी त्या खराब होऊ नयेत म्हणून ह्या कोल्ड स्टोरेजमध्ये त्या प्रिझर्व केल्या जातात. शेजारी दाखवलेले बघा, एका कोल्ड स्टोरेजमध्ये व्हेजिटेबल्स स्टोअर करून ठेवल्यात आणि एका कोल्ड स्टोरेजमध्ये मीठ स्टोअर करून ठेवलेलं आहे. ह्याच्यामुळं काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होऊन दिली जात नाही आणि धीस स्टोअर्ड फूड प्रॉडक्ट्स रिमेन्स फॉर अ लॉंगर टाईम. त्याच्यानंतर लास्ट येतं, दॅट इज कॉल्ड रॅडिएशन. Radiation is used in some cases to kill germs present in the food before packaging it. Radiation म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचे रेज, पर्टिक्युलरली गॅमा रेज, ह्याची ट्रीटमेंट त्या फूड प्रॉडक्ट्सला दिली जाते आणि त्याच्यामुळं काय होतं, ह्या गॅमा रेजमुळं त्याच्यात असणारे बॅक्टेरिया किंवा इतर काही पॅथोजेन्स, मायक्रोब्स जे आहेत हे किल केले जातात आणि ते बॅक्टेरिया फ्री केलं जातं आणि असं बॅक्टेरिया फ्री झालेलं जे फूड आहे हे फॉर लॉंगर पिरियड आपण स्टोअर करू शकतो. बऱ्याच वेळेला आपल्या इथनं फूड आयटम्स एक्सपोर्ट होत असतात फॉरेनमध्ये, त्याच्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्स त्यांना चालत नाहीत, सॉल्ट चालत नाही, शुगर चालत नाही, काही नाही. अशा वेळी हे गॅमा रेज वापरून ते फूड जे आहे हे कंटॅमिनेशन फ्री केलं जातं, बॅक्टेरिया फ्री केलं जातं आणि मग ते आपण एक्सपोर्ट करत असतो. एक इथं गोष्ट तुम्हाला सांगितली आहे, साल्मोनेला इज अ वेल नोन बॅक्टेरियम इन द फूड सर्व्हिस इंडस्ट्री ॲज इट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ फूड पॉयझनिंग. साल्मोनेला नावाचा एक बॅक्टेरिया आहे, टायफॉइड ज्याच्यामुळे होतो, दॅट इज द टाईप ऑफ साल्मोनेला टायफी. तो वेगळा बॅक्टेरिया आहे, पण बऱ्याच वेळेला फूड सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये फूड पॉयझनिंगसाठी कॉमन कॉज असणारा हा एक बॅक्टेरिया आहे, त्याचं नाव आहे साल्मोनेला. इट कॅन स्प्रेड थ्रू द एक्सपोजर ऑफ रॉ फूड ऑर वॉटर टू फिकल मॅटर. आता हा बॅक्टेरिया स्प्रेड कशात होतो, फिकल मॅटर म्हणजे आपले जे फिसेस असतात, ह्युमन फिसेस, तर आपल्या पोटात तो बॅक्टेरिया असतो, त्यामुळे ह्या फिसेसमधनं हा रॉ फूडमध्ये किंवा वॉटरमध्ये एंट्री करू शकतो. वन्स एक्सपोज्ड टू द बॅक्टेरिया इट कॅन टेक 12 to 72 hours टू एक्सपिरियन्स सिम्पटम्स सच ॲज डायरिया, हेडेक, क्रॅम्पिंग, सिकनेस अँड फीवर. हा बॅक्टेरिया ज्यावेळी एखाद्या माणसाच्या बॉडीमध्ये एंटर करतो त्यावेळी 12 किंवा 72 hours नंतर त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात, त्याचे फूड पॉयझनिंगचे सिम्पटम्स दिसायला लागतात. तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला हे सिम्पटम्स दाखवलेले, जस्ट फॉर युअर रेफरन्स. सो दिस इज ऑल अबाउट हार्मफुल बॅक्टेरियाज. आता ह्याच्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, हार्मफुल मायक्रोब्स कोणकोणते आहेत, त्या डिसीज कॉज्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स कोणकोणते आहेत, जे ह्युमन्समध्ये डिसीज कुठले कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये होऊ शकतात, त्याच्यानंतर प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये कुठले डिसीज होऊ शकतात, त्याच्यानंतर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे इतर हार्मफुल इफेक्ट्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितलं. नंतर फूड स्पॉयलेज म्हणजे काय ते बघितलं, कशामुळे फूड स्पॉयलेज होतं, कसं होतं, काय होतं, ते ओळखायचं कसं. त्याच्यानंतर आपण बघितलं फूड प्रिझर्वेशन म्हणजे काय, म्हणजे स्पॉयलेजपासून फूड कसं प्रिव्हेंट करायचं. आणि फायनली आपण बघितलं मेथड्स of preservation. So friends, this is all about microorganisms, friends or foe. इथं हा चॅप्टर संपला. आता ह्याचं सगळं मटेरियल, व्हिडिओज, PPT, वर्कशीट, क्विज हे सगळं आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती आहे. हा व्हिडिओ बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून घ्या. अवघड काही नाही आहे, फक्त काही गोष्टी समजून घ्या, काही गोष्टी लक्षात ठेवा आणि हा चॅप्टर कंप्लीट करून टाका. So friends, here ends the chapter Microorganisms, Friends and Foes. Thank you.